इथे बोलत असतं 2 मिनिटं भावाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही ब्लॉग चालू असतोय होय. हा आता कसं आता तापा म्हणून तसं सोम महाराज खतरनाक ब्लॉग येते की नाही दादा बोला दोन सोमवारांचे ब्लॉग याच्यात नाश्ता करायचा होता पण साबुदाणा खायचा होता काय किल्ल्या. पण भारी असतं जे असतं ते भारी असतं. तर जे हरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत कोण होते तुम्हाला माहितच असेल. ट्रिपल एक्काचे मालक प्रतीक दादा आपण आम्ही आज चाललो होतो बिग बॉस फेम पुरुषोत्तम दादाकडे. आणि गाडीत तर प्रतीक दादाचा नाप्पाचा नुसता धिंगाणाच चालू होता. इथे बोलत असतं 2 मिनिटं भावाच्या ब्लॉग मध्ये तुम्ही ब्लॉग चालू असतोय होय. हा आता कसं आता तापा म्हणून तसं सोम महाराज खतरनाक ब्लॉग येते की नाही दादा बोला दोन सोमवारांचे ब्लॉग याच्यात पण आप्पा हा. तुमच्या आतल्या गोष्टी इकडे सगळ्या दिसतात तुम्ही जपून राहा तुम्ही दात कसे होणार चालता फिरता कॅमेरा तुमच्या आता फक्त शाखा सुकूनच्या चालणार कसं तर मित्रांनो, इथं पुरुषोत्तम दादाच्या घरी आल्याच्या नंतर गाडी वगैरे पार्किंग करून घेतलं. आता चाललो होतो घराकडे. मग पुरुषोत्तम दादाच्या ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर आम्ही सगळेजण बसलो. पुरुषोत्तम दादा पण तिथेच बसलेले होते. आणि तुम्हाला तर माहिती, आप्पा म्हणल्याच्या नंतर तिथं गप्पा होणारच. वरून प्रतीक दादा होते, त्याच्यामुळे व्हीआयपी विषय होऊन गेला होता. मग काय प्रतीक दादानी ना आप्पांनी तिने पुरुषोत्तम दादाचा सत्कार वगैरे केला. पुरुषोत्तम दादा सोबत पण व्हीआयपी मध्ये फोटो वगैरे घेतले, निघालो. पुरुषोत्तम दादा सुद्धा म्हणत होते आतापर्यंत एवढ्या फॉर्च्युनर पाहिल्या, फॉर्च्युनर मध्ये फिरलो, पण या फॉर्च्युनरचा विषयच वेगळा आहे. मग मी पुरुषोत्तम दादाला म्हणलं, दादा हा व्हीआयपी विषय, कारण ट्रिपल एक्का आहे ना, ट्रिपल एक्का म्हटल्याच्या नंतर तिथं विषय हार्ड असतो. दादा म्हणले ते पण खरंय. मग दादाला आता बाहेर जायचं होतं म्हणून तिथून लगेच कल्टी आणली ना आलो दुकानावर. मग दुकानावर आल्याच्या नंतर इथं चर्चा चालू होती नवीन धप्प्याची. आता थोड्याच दिवसात आपण नवीन धप्पा देणार आहे. धप्पा ऐकून तर प्रतीक दादा हँगच झाले. मग प्रतीक दादा सुद्धा म्हणत होते सगळ्यांचा नाद करा पण आप्पाचा नाही, आप्पाचा विषयच लय हार्ड आहे. मग प्रतीक दादानी ना आम्ही व्हीआयपी मध्ये फोटो वगैरे काढून घेतले. तोपर्यंत बाहेर तर नुसती गर्दीच झाली होती प्रतीक दादाला पाहायला. लांब जायचं होतं म्हणून प्रतीक दादा लगेच निघाले. येऊ का रामकृष्ण हरी तुझ्या सगळ्यांचा लाडका तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हो, पुढला ब्लॉग कोणासोबत पाहायचा हे पण कमेंट मध्ये सांगा.